पाहिजे आणि तटबंदी पण बांधून झाली पाहिजे. किंवा राजवाड्याच्या बांधकामाला तिथं वर जे काही बांधकाम होईल त्याला विटा लागतील, दगड लागेल, तो कुठे मिळाला पाहिजे? किल्ल्यावर. आणि तो कुठून मिळाला पाहिजे? जिथे तुम्ही तलाव बनवणार तिथं. पण तलावाला पाणी लागलं पाहिजे ना, तिथं झरा असला पाहिजे. पाणी कुठं लागतं हे शोधण्याच्या 50 टेक्निक म्हणजे शिवाजी महाराजांकडे होते, ते मी फक्त तुमच्या समोर मांडले बरं का. माझी काही त्यातली टेक्निक नाही, मी काही त्यातला संशय नाही. पण ह्या टेक्निक असल्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं, खाली गावात प्यायला पाणी नाही, पण 4000 फूट उंचीवरती मात्र प्यायला मुबलक पाणी आहे. हे कशामुळे? महाराजांचं पाणी शोधण्याचं इंजिनिअरिंगचं टेक्निक्स आहे, त्या वापरल्या. तो दगड खोदला की तिथं बरोबर ते झरा निघतोय, तलाव तयार झाला आणि त्याच दगडाचा उपयोग करून महाराजांनी बांधकाम केलेलं आहे. प्रत्येक गड किल्ला जो 4000 फूट उंचीवर बांधला, एकही दगड खालून वर नेलेला नाही, वरचा दगड वरच वापरलेला आहे. याला म्हणतात इंजिनिअरिंगचं कौशल्य. कमी खर्चात, कमी वेळेत, कमी मनुष्यबळात किल्ले बांधणे. म्हणून 35 वर्षात 111 किल्ले बांधून झाले. आणि आपल्याकडे एक पूल बांधायला 35 वर्ष लागतात, एक रस्ता बनवायला किती वर्षे लागतात. आणि महाराजांचं कसं आहे काम? आणि ते 150 वर्ष दगड झिजेल पण सिमेंट झिजतंय का? इथं काय झालं? एक आतमध्ये आहेत ना बाबा, अर्थ रोड मध्ये आहेत ना छगनराव, चांगलं बांधकाम केल्याची पोच पावती. बांधले की नाही? या टेक्निकने महाराजांनी किल्ले बांधलेले आहेत. आता नुसतं किल्ले बांधून चालेल का? किल्ला कुठं बांधायचा माहिती का? माझ्या महाराष्ट्रातील लोकांना रोजगार पण मिळाला पाहिजे. नुसतेच किल्ले बांधले तर उपयोग नाही. 50 किलोमीटरच्या परिघामध्ये एक किल्ला, असं महाराजांचं धोरण आहे. म्हणजे MIDC, प्रत्येक किल्ला हा MIDC आहे. 600 ते 6000 लोकांना रोजगार मिळण्याचं केंद्र म्हणजे महाराजांचा एक किल्ला. आणि म्हणजे सगळ्या जातीच्या लोकांना त्यांच्या जातीच्या कौशल्यानुसार महाराज रोजगार द्यायचे. मेटकरी ही पोस्ट आहे, म्हणजे किल्ल्याच्या खाली एक चेक पोस्ट असते, त्याला म्हणतात मेट. आणि ते मेटावरती, हे तुझं आयडेंटिटी कार्ड दाखव, तू ह्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे का, हे विचारणं, त्याचं नाव मेटकरी. आणि ते जबाबदारी सांभाळतात त्याला म्हणतात मेटे. लोकांना मेटे आणि लय मोठं वाटतं, ते एकदम छोटं आहे खरं तर. कळतं का मला काय म्हणायचं? गडाच्या खाली सगळ्यात पहिली जी पोस्ट लागते त्यात तिथं चौकशी केंद्र, चौकशी बूथ, त्याचा प्रमुख त्याला म्हणतात मेटे. त्याच्यानंतर गडकरी, त्याच्यानंतर तटनोबत, त्याच्यानंतर हवालदार आणि त्याच्यानंतर किल्लेदार. आणि तुम्हाला काय फडणीस पोस्ट वाटते का? फडणीस सांगतो, ते सांगतो मला. म्हणजे इतिहास समजून घेता याचा फायदा बरं का. शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना पुण्यात आले, त्यांच्यासोबत 8 मंत्री आहेत आणि 8 मंत्री आणि 600 कर्मचारी आहेत. महाराज 12 वर्षाचे, मंत्री 8, वय किती? 30, 35, 40, 45, 50. आणि ह्या मंत्र्यांना मदत करायला कोण माहितीये का? फडणवीस, पोतनीस, चिटणीस, सबनीस, कारखानीस. त्यातला एक. मग तुम्ही समजून घ्या, फडणवीस, पोतनीस, चिटणीस, सबनीस, त्याच्यावर मंत्री. आणि महाराजांचे जे 8 मंत्री आहेत ना, त्यातला सगळ्यात शेवटचा माणूस, त्याचं नाव मंत्री. पहिला मंत्री आहे ना, त्याचं नाव पेशवा. दुसरा आहे ना तो अमात्य, त्याच्यानंतर सुमन, डबीर, मग 5वा सेनापती, 6वा पंडितराव, 7वा न्यायाधीश आणि 8वा मंत्री. म्हणजे महाराजांच्या मंत्रिमंडळातला सगळ्यात कमी प्रोफाईल असलेला माणूस, त्याचं नाव मंत्री. आणि आम्हाला मंत्र्यांबद्दल लय आकर्षण. आणि किरकोळ असते ते, किरकोळ. म्हणून तर मी राजकारणात जात नाही. कुणी शिवाय खायचे उद्योग करावे लोकांचे. लोक बघितले की शिवाय देतात. त्याचं थोबड बघितलं ना, आणि ह्याची थोबड पोस्टर असतं बरं का, शुभेच्छा, नुसत्या कोरड्या शुभेच्छा. अरे विदर्भाचा दुष्काळ हटवा, मराठवाड्याचा दुष्काळ हटवा, तुमची थोबड किती दिवस बघायची आम्ही? नुसतेच वाढदिवसाच्या शुभेच्छा, पदरमोड करून बरं का. म्हणून राजकारणात जायचं नाही आणि मला ते आवडत पण नाही. आता मग शिंदे साहेब मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या नेत्याच्या घरी जेवून आलो, जय महाराष्ट्र, नको तुमचं राजकारण. हा, आणि माझा आजोळ बारामतीच आहे, पण त्यांनाही जय महाराष्ट्र, नको तुमचे राजकारण. पवार असले तरी नको बरं का. कारण माझ्या नियतीनं माझ्या खांद्यावर जबाबदारी काय दिली की मी शिवाजी महाराजांचं सगळं राहिलं सायला इतिहासाचं संशोधन केलं पाहिजे. आणि ती जबाबदारी मी गेली 12 वर्ष निष्ठेनं सांभाळत आलो बरं का. अजिबात भानगडीत पडलो. मानताय ते किल्ले अभेद्य, पण ते किल्ले अभेद्य ठेवण्यासाठी माणसांचं इंजिनिअरिंग करावं लागते. म्हणून प्रत्येक किल्ल्याला बरं का एकाच्या हातात चावी नाही. तटनोबत, हवालदार, किल्लेदार 3 माणसं आहेत. आणि ती 3 माणसं 3 वेगळ्या जातीची आहेत. म्हणजे एकमेकाला सेटिंग केल्याशिवाय किल्ला पडत नाही. म्हणजे किल्लेदार जर सेटिंग करावा तर हवालदार हाताला लागत नाही, हवालदार हाताला लावा तर तटनोबत हाताला लागत नाही. महाराजांचा एकही किल्ला शत्रूला का जिंकता आला नाही फितुरीनं, त्याला कारण एकाकडे चावी नव्हतीच, तिघांच्या हातात चावी असायची. आणि किल्लेदाराला काय म्हणणे माहितीये का, किल्ल्याचा दरवाजा लावायचा हवालदार आणि तटनोबत यांच्या उपस्थितीत.
हवालदारांनी तो टाळा हलवून चेक करायचा, तटनोबतनी चावी परत चेक करायची आणि ती चावी कोणाकडे द्यायची? किल्लेदाराकडं. किल्लेदारांनी ती चावी घेऊन आपल्या राजवाड्यात वर किल्लेदार वाड्यात जायचं आणि तिथं झोपायचं. पुढचं कलम काय माहिती का पवार साहेब? रात्रीत किमान 3 वेळा प्रत्येक बुरुजावर गस्त घालावी आणि मग झोपावं. याच्या बापाने तर मिळतात. जर हा किल्लेदार 3 फेऱ्याचा किल्ल्याच्या मारील तर सकाळच होईल आणि हा झोपल कधी? बघा महाराजांची ऑर्डर कशा. सेनापतीचं जे पद आहे ना, त्या सेनापतीच्या पदामध्ये पण एक मोठी खमक आहे. काय बद्दल म्हणतो? खोच आहे. सेनापतीची 2च काम आहेत. पहिलं काम काय माहिती आहे का? सैन्य रक्षण. आणि दुसरी जबाबदारी आहे युद्ध करणे. म्हणजे युद्ध नंतर कर, पहिलं सैन्याचं रक्षण कर. ह्याला माणसाचं इंजिनिअरिंग म्हणतात की माझा माणूस मला गमवायचा नाही, कारण तो एक माणूस इक्वल टू लाख माणूस, एक मराठा. असं महाराजांच्या लक्षात आहे. ही कुणी काढले ते मी उद्या औरंगाबादला जाणार आहे साहेब, ते सगळं बघणार आहे. याची सुरुवात कुठून झाली, काय झाली, मला वाटतं इतिहासातून झालेली. हा, ते हे गड किल्ले बांधले महाराजांनी, पण ते असे अभेद्य बांधले, पडले नाहीत ते. म्हणजे निसर्ग सुद्धा ते पाडू शकला नाही, एवढे ते मजबूत आहेत. म्हणजे मराठ्यांचा बांधलेला किल्ला, त्याला फक्त 2च गोष्टी पास करू शकतात. खालून पास करायचं असेल तर वारा पास करू शकतो, आणि वरून पास करायचं असेल तर फक्त पावसाचं पाणीच पास करू शकतं. याला म्हणतात मराठ्याचा किल्ला. आणि बांधकाम एवढं उत्कृष्ट बरं का, की आज 350 वर्ष झाली तरी ते किल्ले, ते बुरुज आजही तिथे जागेवरती उभे आहेत. हे किल्ले बांधली महाराज. बरं, नुसते किल्ले बांधून चालेल का? तर ती माणसं तुम्ही जमा करणार की नाही? त्यांच्या हातामध्ये शस्त्र द्यायला पाहिजे ना, कारण त्यावेळी शस्त्राशिवाय तुम्ही युद्ध करू शकत नव्हते. मग शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या हातामध्ये शस्त्र दिले, 2 इनोव्हेटिव्ह हत्यारं दिले, जी खास मराठ्यांसाठी शोधल्यात बरं का. मराठ्यांची ॲव्हरेज उंची 5.5 फुटाची. शिवाजी महाराजांची स्वतःची उंची 5.6 इंच. महाराजांचं वजन 72 kg, ओनली 72. आणि महाराजांचे मावळे कसे? अरे फिजिकल फिटनेस कशाला म्हणतात? ज्याची छाती पुढे आणि पोट आतमध्ये तो मावळा, आणि ज्याचं पोट पुढे आणि छाती आतमध्ये तो पुढारी. सांगा का ते? नाही, म्हणून आतमध्ये कसं, म्हणून आत कोण करत असं माहिती ना? आतमध्ये शक्ती मग प्लेअर घालायची अशी आतमध्येच का? ते शाळा कॉलेजच्या घटनाला जात नव्हते हो, फक्त जेलच्या घटनाला जायचे. लोकांनी विचारलं, अहो तुम्ही शाळा कॉलेजच्या घटना जात नाही? ते म्हणले, अहो आता ह्या वयात आपण शाळा कॉलेज शिकाय जाणार आहे का? पण उद्याचं काही घटना झालाच तर आपण कुठे येणार आहे मुक्कामाला? म्हणून आपल्या हस्ते उद्घाटन केलेलं बरं. त्याने केलं. जे अंडासेलचं उद्घाटन केलं त्याच्यातच आहे. ज्याने बांधली तो तिथंच आहे. ह्याला म्हणतात निसर्गाचं इंजिनिअरिंग. जे पेरलं तेच. मराठ्यांची पराभवाची परंपरा का निर्माण झाली? मराठे का हारले? मोगल का जिंकले? याचा शिवाजी महाराजांनी अभ्यास केला. त्याचं कारण असं सापडलं की मोगलांची उंची 6.5 फुटाची आणि मराठ्यांची 5.5 फुटाची. म्हणजे त्याच्या हातातली तलवार ह्याच्या हातातली तलवार जर भिडली तर 1 फुटाचा ऍडव्हान्टेज कोणाला मिळतो? जो उंचीला जास्त त्याचा हात पण तेवढा लांब असतो. मग पहिला वार कोणाचा होणार? मराठ्यावरती त्या पठाणाचा वार होणार, मोगलाचा वार होणार, आणि मराठा लढायच्या अगोदरच मारणार. हे गणित लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी ज्या तलवारी होत्या ना वाकड्या, किती फुटाच्या होत्या माहिती का? 3.5 पावणे 4 फुटाच्या तलवारी होत्या. त्या तलवारी सरळ केल्या. आता मराठ्याची उंची किती? 5.5 फुटाची, पण मराठीची तलवार किती फुटाची माहितीये का? 4.5 फुटाची. याला पुरावा काय हो? शिवाजी महाराजांची इतिहासाची चित्र उपलब्ध आहेत. महाराज असे उभे आणि महाराजांची तलवार महाराजांच्या छातीपर्यंत आलेली आहे. महाराजांच्या फोटोमध्ये जी तलवार दिसते ना अशी उभी, म्हणजे महाराजांची उंची 5.5 आणि महाराजांची तलवार 4.5 फुटाची. हे हत्याराचं इंजिनिअरिंग आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर जेव्हा लढाया झाल्या, 6.5 फुटाचा पठाण आणि त्याची 4.5 फुटाची तलवार, आणि 5.5 फुटाचा मराठा आणि 4.5 फुटाची त्याची तलवार. पहिला जर वार केला तर कोणाची छाती आरपार होईल? त्या पठाणाची होईल, मराठ्याची होणार नाही. हे हत्याराचं इंजिनिअरिंग आहे. फक्त हत्याराची लांबी वाढवली, ते हत्यार सरळ केलं आणि मोगलांना पण सरळ केलं. पण हत्यार लांब केल्यानंतर जसं त्याचं टोक लांब जाईल तसं त्याची हातावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स, वजन जास्त वाढतं. मग एवढं वजन घेऊन माझा माणूस लढू शकतो का? मग हाताच्या मुठीच्या मागे 6 इंचाचा एक गज लावला, जेणेकरून ती तलवार चालवताना त्या हत्याराचा बॅलेन्स या मुठीवरती होतो. आणि म्हणून विशाळगडच्या पायथ्याला स्वतः शिवाजी महाराज 7 तास भावानी तलवार चालवू शकले. लाईट वेट आणि लॉंग शॉट. लांब तलवार आणि हलकी तलवार, हे इंजिनिअरिंग आहे. बरं, ही तलवार अशी जर तुम्ही चालवायला लागले ना तर
तर तुमचं वजन कमी झालंय, त्याच्यामुळे तुम्ही अर्धा तास चालवायची तलवार 4 तास सहज चालवू शकता. पण ही तलवार चालवताना तुमच्या हाताला घाम येऊ शकतो आणि घाम आल्यानंतर ती तलवार हातातून सुटू शकते. म्हणून त्या तलवारीला आतून कापडाची मऊ गादी लावली होती की जर काही घाम आला तर तो घाम ते कापड ते कापूस ऍब्झॉर्ब करेल आणि ती तलवार अखंडपणे ते मराठ्याच्या हातामध्ये राहील. मराठा ठार होईल पण हातातली तलवार सुटणार नाही आणि जोपर्यंत हातात तलवार आहे मराठा ठार होणार नाही. इसीलिए 300 लोग 5000 लोग से लढ सके. घोडखिंडीमध्ये 300 लोक जे सिद्धी-जोरच्या 5000 लोकांवर भिडले ना ते हत्याराच्या बळावरती पडलेले. म्हणून पहिले इंजिनिअरिंग आहे ना हे असं समजून घ्यायला पाहिजे. महाराजांनी आणखी एक हत्यार तयार केलं बरं का, त्याचं नाव गोफणगुंडा. गोफणगुंडा कळते तुम्हाला? 0 बजेट हत्यार, 0 बजेट. महाराज कॉस्ट कटिंगच्या बाबतीत, कॉस्ट इफेक्टिव्हच्या बाबतीत बाप आहे. कमी पैशामध्ये कसं जास्त काम करायचं ना ते महाराजांकडून शिका. हत्यार आम्हाला बनवायचे पण ते कसं, एक गुरढोर आपण चालतो की नाही त्याची रस्सी असते जुनी झाली, त्याचं काय काम आहे, ती रस्सी उघडायची. त्याला 3 पदर असतात, ते 3 पदराची ती रस्सी बनवायची, मध्ये त्यात छोटासा दगड ठेवायचा, गोल 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 फिरवायचा. इथे 2 इंजिनिअरिंग आहे बरं का. तुमचं स्टॅटिक एनर्जी, हातातील ऊर्जा आणि ते फिरवायला आल्यानंतर कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं आणि तुम्ही डोंगरावर उंची उभे राहिले 1 किलोमीटरचा माणूस बरोबर तुम्हाला उडवता येतो. म्हणजे दगडाला ग्रॅव्हिटेशनचा रूल लागतो, कायनेटिक एनर्जी, तुमची स्टॅटिक एनर्जी, ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन केलं 300 मीटरवरती मराठे मोजून एखाद्याचा डोळा फोडू शकतात. एवढं परफेक्ट ट्रेनिंग मराठ्यांच्या पोरांना 5वी-6वी पासून मराठे शिवाजी महाराज देत होते. आणि म्हणून मग प्रत्येक मराठ्याच्या कमरेला एक गोफण असायची. दगड सोबत न्यायची गरज होती का? निसर्गाने सगळीकडे दिलेले. लॉजिस्टिक मॅनेजमेंट याच्यामध्ये फक्त गोफण कमरेला घेऊन जायची, दगड तुम्हाला जागोजागी मिळतात. म्हणून महाराष्ट्रात काही लोचा झाला ना की पहिली पेपरला बातमी असते, दगड फेक झाली, निसर्गाने दिली. घोडखिंडीमध्ये ज्यावेळी महाराज पोहोचले ना 4 तासाचं लीड होतं. महाराजांचे मावळे 4 तास अगोदर पोहोचले. महाराज येसपर्यंत त्यांचा नाश्ता झाला, थोडेसे रेस्ट झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी फक्त 1 तासभर एवढंच काम केले. फक्त दगड गोळा करून त्याचा गठ्ठा लावून ठेवणे, आला शत्रू फक्त दगड टाकणे, फिरवणे, विषय संपला. अहो सकाळी 8 ते संध्याकाळी 6 जी फायटिंग झाली ना ते मराठ्यांचं इंजिनिअरिंग याच्यामध्ये, हत्याराचं कौशल्य. पहिलं हत्यार कुठलं वापरलं? 300 मीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावरती फार अहो दगडाचा पाऊस पडायला लागला. एक तर पहिलाच पाऊस पडतोय, वर बघावं पावसाकडं तर खाली घसरून पडतंय आणि खाली बघून चालावं तर वरून कुठून तरी दगड येते ठाप करणं, विशेष संपला. म्हणजे पुढे जावं की नाही, जागेवर थांबावं तरी मरण, पुढे जावं तरी मरण. त्यामुळे ते दबकत पुढे चालले. दुसरं हत्यार मराठ्यांकडे निसर्गाने दिलेलं बांबू. बांबूचा उपयोग प्रचंड. बांबू पासूनच तीर आणि त्याच्यापासूनच कामठा म्हणजे धनुष्यबाण. बघा काय फाउंड्रीची गरज पडली का? मला हत्यार बनवण्यासाठी इंडस्ट्रीची गरज आहे का? जे निसर्गाने दिले ना याचाच उपयोग. तीर कामठे. रेंज किती माहितीये का? 100 मीटर्स. 100 मीटर्स म्हणजे कळलं का? 300 फूट. की एखादा मराठा जर वर बसला किंवा चालत्या घोड्यावरून जर त्यांनी बाण मारला त्याचं स्पीड किती माहितीये का? मराठ्यांचं बाण चालवण्याचं स्पीड 3 सेकंदाला 1 बाण. चालत्या घोड्यावर जागेवर तो कुणी मारेल. घोडा रनिंग मध्ये आहे आणि बघा हे इंजिनिअरिंग बघा, घोड्याचा लगाम सोडला तरी घोडा त्या स्पीडनं पळतो. आता आपल्याकडे क्रूज आले गाडीमध्ये, माझ्या गाडीत पण ते सिस्टम आहे बरं का, की हायवे असेल चांगला तर तुम्ही एक्सिलेटर वगैरे हात लावायची गरज नाही, फक्त हातानेच गाडी तुमची कंट्रोल होते. ही क्रूज सिस्टम पहिल्यांदा जगात मराठ्यांनी वापरली, की घोड्याचा लगाम सोडायचा आणि चालत्या घोड्यानं बाण मारायचा. 3 सेकंदामध्ये 1 म्हणजे 1, 2, 3 रिलीज. घोडखिंडीमध्ये पाऊस पडला, वरचा पाऊस कमी पडला आणि बाणांचा पाऊस जास्त पडला, म्हणून सिद्धी-जोरला पुढे जातात नाही ना. ह्याला इंजिनिअरिंगचे कमक म्हणतात ना. नाहीतर आला शत्रू मग नियम धरायचा, मग असं धरायचा आणि मग मारायचा. आणि तेवढ्या तो पणाला घोड्यावर, म्हणजे शत्रू घोड्यावर असेल तरी पाडता येईल आणि आपण घोड्यावर असेल तरी टार्गेट लावता येईल. काही निशाणीबाजी शिकवली असेल आणि आम्हाला धनुष्यबाण बनवायला कुठे इम्पोर्ट करायला लागतो का? विकत आणायला लागतं का? अहो आजूबाजूला कुठेही काळकाचं भेट असते, बांबूचं भेट असते, तिथलं ते पोराला लहानपणापासून आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आमच्याकडे खेळणी नव्हतीच त्यावेळी, खेळणी तर हीच धनुष्यबाण, तलवार बिलवार बरं का. तुमच्या निशाणी धनुष्यबाण आहे त्याच्यामुळे. आता आम्ही जर घेतली ना तर तलवारच घेणार आहे, उठ सूट. तर आमचं आता लोकशाही मार्गाने काही खरं नाही, संपलं आमचं बोंडून नरड आमचं संपलं. आता आम्हाला हातामध्ये नाही. मी त्या पाथर्डीच्या दौऱ्यावर जातो साहेब, तिथे एक लहान पोरगं, मी त्या चहा दुकान प्यायला वर राहिलो, तिथे एक आलं, त्याचं टी-शर्ट घातलं होतं त्याने. त्याच्या टी-शर्टवरती एक चांगलं वाक्य लिहिलं होतं बरं का, एकदाच घुसणार भगवाच दिसणार. तुला हे कोणी शिकवलं रे? तेव्हा नाही, आमच्याकडे ना दहीहंडीचा कार्यक्रम होता, तिथे एका माणसाने
ते टी शर्ट फुकट वाटले होते आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांचा फोटो, महाराजांच्या हातात तो भगवा झेंडा, खाली ते अगदी उद्बोधक वाक्य बरं का, एकदाच दिसणार भगवा दिसणार, पोरगं केवढंसं ते चहा विकत होतं. तेव्हा मला कळलं की भगवा झेंडा, शिवाजी महाराज आणि चहा याचा संबंध एवढा जवळचा आहे की एक चहावाल्याचा पोरगा या देशाचा प्राईम मिनिस्टर होऊ शकतो. हे महाराजांचं बिझनेस इंजिनिअरिंग आहे बरं का, कारण चहावाल्याचं पब्लिक नेटवर्क जास्त असते, त्याच्यामुळे तू माणसं छानपैकी मॅनेज करू शकतो ना. हे महाराजांचं दुसरं हत्यार बरं का. पहिला हत्यार सांगितले मी, गोफन गुंडा. गुंडा कळतं तुम्हाला, जो छोटा असतो तो गुंडा, मोठा असतो तो पुढारी. कळतंय का मला काय म्हणजे? नाही. हे बघा परत समजून सांगतो. छोटा असतो ना त्याला म्हणतात गुंडा, त्याच्यापेक्षा मोठा असतो त्याला म्हणतात दगड, त्याच्यापेक्षा मोठा असतो त्याला म्हणतात धोंडा, त्याच्यापेक्षा मोठा असतो त्याला म्हणतात शिळा, आणि त्याच्यापेक्षा मोठा असतो त्याला म्हणतात खडक. मराठी भाषा किती समृद्ध आहे बघा. एका दगडाचे व्हेरिएशन्स नुसार किती किती नावं. इंग्लिश मध्ये एकच नाव स्टोन. मराठीत बघा ना, मावशी वेगळी, काकू वेगळी, आत्या वेगळी, मामी वेगळी, सगळं वेगळं. इंग्लिश मध्ये एकच, ऑल इन वन. जी कायम चहा बाजूनच फुटवते, आंटी, ओन्ली टी, नाश्ता नाही जेवण लांब, दॅट इज आंटी. आपल्याकडे काका असतो, मामा असतो, आहे की नाही, बरेच काय असते. इंग्लिश मध्ये एकच, अंकल. आज कुछ नाही, अंकल. याचा कल कुठे हेच कळायला तयार नाही. अंकल. पहिला हत्यार गोफन गुंडा, दुसरा हत्यार तीर कामना म्हणजे धनुष्यबाण. याच्या पुढे जर शत्रू आला तर त्याला रोखण्यासाठी 30 फुटाच्या रेंजचे हत्यार आहे माझ्याकडे. ते मराठ्यांसाठी खास बनवले. त्या हत्याराचं नाव आहे बिटा. 8 फुटाचा भाला असतो, त्याला पाठीमागे 20 फुटाची एक रस्सी, आणि ती रस्सी हातात पकडण्यासाठी किंवा हातात गाठ मारली ना की हातामध्ये फिट तो भाला असा घ्यायचा. शत्रू समोरून जाणार. आपण तर झाडाच्या आडवर का, म्हणजे आपल्याला कव्हर आहे, प्रोटेक्शन आहे आपल्याला. झाडाच्या मागे वगैरे कुठेतरी उभं राहायचे, दगडाच्या मागे असे हातामध्ये रस्सी पकडायची. या हातात समजा भाला आहे, भाला फेकून मारायचा, शत्रूच्या छातीत घुसला, रस्सीनं परत पाठी खेचून घ्यायचा. दुसरा शत्रू आला, परत फेकायचा, परत मारायचा. एकच भाला, यूज थ्रो, यूज रियूज, थ्रो रियूज. भाला कसा असतो, एकदा फेकला की विषय संपला. पण हा भाला कसा आहे, फेकायचा, ओढून घ्यायचा, फेकायचा, ओढून घ्यायचा. आपल्याला हेच नंतर काय शिकवलं इंजिनिअरिंग मध्ये, बाय प्रोडक्ट यूज अँड रियूज, रिसायकल. हत्याराचं रिसायकल करणारा जगातला पहिला माणूस छत्रपती शिवाजीराजे. घोडखिंडीमध्ये 3ऱ्या टप्प्यात मराठ्यांनी वापरलेले हत्यार आहे. रस्सी हातात पकडायची, तो भाला, त्याचं नाव विटा बरं का. विटा फेकून मारायचा, परत रिसिव्ह करायचा, फेकायचा, परत मारायचा. मराठ्यांचं आणखी एक एक्सक्लुझिव्ह हत्यार, त्याचं नाव पट्टा. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले ना, तेव्हा अफजल खानाने 10 बॉडीगार्ड आणले होते. त्यातला एक सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाचा बॉडीगार्ड, क्लोज अंगरक्षक, त्याचं नाव सय्यद बंडा. आणि सय्यद बंडा कोणी माहितीये का, पटाईत. पटाईत म्हणजे कळत तुम्हाला, पट्टा चालवण्यात तरबेज त्याचं नाव पटाईत, भाला चालवण्यात तरबेज त्याचं नाव भालाईत किंवा भालेराव. आपल्याकडे जी आडनाव आहेत ना सगळी, मला विदर्भ मराठवाड्यातली आडनाव काही कळत नाही. म्हणजे तुमच्या ते प्रिन्सिपल मॅडमचा 2-3 वेळा फोन आला, पण आडनाव काय मला कळायला घंटा मार्ग म्हणजे असू शकते. पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक आडनावाला काहीतरी इतिहास आहे. एकाने वाघ मारला शिवाजी महाराजच्या काळात, त्याचं आडनावच वाघ मारला. एकाने घोडी चोरून नेली, त्याचं नावच घोडी चोर. एकाने एकाचा डोळा फोडला तर डोळी फोडे. एकाने एकाचं पोट फाडलं, पोट फाडे. अशी सगळ्या नावाला एक पाटील होतं. पाटील महाराजांनी जेवढी इंजिनिअरिंग सुरू केलं आपलं नेव्हीचं, नावं बांधायचं. एका पाटील म्हणला, साहेब मला जबाबदारी द्या. मला महाराजांनी दिली आणि त्यांनी प्रयोग करताना ती बोट बुडली. महाराज म्हणले, बघ तुला विश्वासाची जबाबदारी, तू बोट बुडवली राव, तुझं नाव आजपासून डुबे पाटील. आजपर्यंत डुबेच पाटील. महाराज एखादं काम केलं त्याचा पुरस्कार पण द्यायचे, आणि एखादं काम बिघडवलं ना त्याची शिक्षा सुद्धा महाराज द्यायचे. याला इंजिनिअरिंग आहे बरं का, याला मानसिक इंजिनिअरिंग आहे. चांगल्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि चुकीच्या कामाला तुम्ही शिक्षा पण दिली पाहिजे. हे हत्यार काय, मी पटाईत सांगतो तुम्हाला. पट्टा लवचिक ब्लेड असते, 360 डिग्रीमध्ये फिरते, दोन्ही बाजूला त्याला धार असते, हातामध्ये घालायचं, हात असा बंद करायचा, इथे त्याला बेल्ट असतात. हे बेल्ट बंद केले, 2 हातात 2 पट्टे घेतले की असं फक्त गोल गोल फिरायचं. 360 डिग्रीमध्ये तुम्ही गोल गोल फिरता, एकही माणूस तुमच्या जवळ येऊ शकत नाही. म्हणजे 15 फुटाच्या रेंजमध्ये त्या सर्कलमध्ये जर कोणी आला तर तो कापला जाऊ शकतो, कारण ते हत्यार उलटं पलटं दोन्ही बाजूनी फिरतंय. आणि हे हत्यार मराठ्यांचं 3ऱ्या रेंजचं 4थ्या रेंजचं हत्यार आहे. ते संपल्यावर तलवार आणि ते संपल्यावर मग फायटिंग 1 to 1.
पण तिथपर्यंत शत्रू जिवंत कोण राखावी? या टेक्निक वापरून मराठ्यांनी घोडखिंड लढवली. जर ही इंजिनिअरिंग मराठ्यांकडे नसती तर त्या काळात शिवाजी महाराज जिवंत पुढे सरकू शकले नसते. आणि म्हणून इंजिनिअरिंग शिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणून इंजिनिअरची किंमत बाजारात होती, आहे, असली पाहिजे. कारण इंजिनियर लोकांचे प्रश्न सोडवतो. आता इंजिनिअरांचे काही प्रश्न नाही झालेत, त्यासाठी आपले पीडब्ल्यूडीचे इंजिनियर आहेत, ते करतील काय तुम्हाला मदत करायची ते. आणि प्लेसमेंट त्याच्यामुळे होते बरं का. पवार साहेब या संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे तुम्हाला प्लेसमेंटची अडचण नाही असं मला स्पष्ट चित्र दिसतंय. पवार नावच खतरनाक आणि पॉवरफुल आहे हे तुम्हाला माहित असेल. हा म्हणजे 100 गवार इक्वल टू 1 पवार. 1.25 लाख से 1 लढावा आहे ना गुरु गोविंद सिंग कहावा, असं की नाही. तसं त्या नावात लय जोर आहे. बरं ते काय मध्ये काय पवार, भोसले, निंबाळकर, जाधव. निंबाळकर म्हणजेच पवार बरं का. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण आणि भविष्य सगळ्या 3 नावाभोवती फिरतं बरं का. पवार, भोसले, जाधव. कॉलेज त्यांचं, बोलतोय मी आणि ऐकतात भोसले. ऐकलंय की नाही? शिवाजी महाराजांचे सगळे पाहुणे म्हणजे भोसलेच की हो. शिवाजी महाराजांचे तुम्ही रक्ताचे नसतात पण विचारांचे तर वारस आहे की नाही. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे. 3000 मुलं आहेत, त्यातली एवढीच मुलं इथं आली. बाकीचे कोण आहेत? जे जमले तेवढेच मावळे, बाकीचे नाही. मावळे नाहीत असं मला म्हणायचं. जमले ते मावळे, जे जमले नाही ते मावळे नाही. गावडे कशाला म्हणायचं? गावडे झालंय. गावड्याची इज्जत कशाला वाढवताय? हे हत्याराचं इंजिनिअरिंग बरं का. मी तुम्हाला टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग सांगितलं. मी आता तुम्हाला एक जातीचं इंजिनिअरिंग सांगतो. माणसाची जात, त्याचं इंजिनिअरिंग. या देशामध्ये अशी परिस्थिती होती की लोकांना हातामध्ये शस्त्र धरायला बंदी होती, ज्ञान घ्यायला बंदी होती, शिकायला बंदी होती. झालं असं, महाराज आपलं हे ना अफजल खान मारला 10 नोव्हेंबर 1659 आणि महाराज अशी